कालपासून सोशल मीडियावर सगळीकडे तुफान चर्चा चालू आहे, ती राघव चड्डा. आता आधी चड्डा होता, आता चड्डी झाला. याला कारण काय? ठीक आहे, तुम्ही आप हा पक्ष सोडला, पण आप पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला दुसरी कुठली पार्टी नाही सापडली का हो राघव चड्डीजी की नाही? आता याच्यामध्ये तुम्हाला काँग्रेस होतं, अजून दुसरे काही ऑप्शन होते. तुम्हाला जर जायचंच होतं तर तुम्ही स्वतःचा काहीतरी पक्ष उभा राहायला पाहिजे होता. एवढी ताकद तुमच्यामध्ये होती, लोकांनी ती जाणली देखील होती, पण तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे. ज्या ते कोठी बंद करणे, एक सोशल मीडियावर एक मीम व्हायरल होताना दिसत आहे. जा रहे थे कोठी बंद करने पर सिक्कों का आवाज़ सुनकर खुद ही कोटे पे नाचने लगे, असं काहीतरी एक मीम चालू आहे. त्याच्यावर आपण बोलणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत बघा काय झालं, नेमकं गाडी फसली कुठं, अडलं कुठं. राघव चड्डासारखा सुशिक्षित माणूस, हुशार माणूस अशा गोष्टी कशा काय करू शकता, असं एक स्वाभाविक प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आलेलं आहे. ते आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सुरुंग लावण्याचं काम ह्या राघव चड्डीने केलं. आता याच्यासह हा एकटा नाही गेला, याच्यासह जवळपास राज्यसभेचे खासदार हा घेऊन गेला. आता याच्यामध्ये जे काही मोदी शहा यांचा आवाज याने खरा करून दाखवला. जे ऑपरेशन लोटस वगैरे गोष्टी चालू होत्या ना, त्या पद्धतीचं ऑपरेशन याने खरं करून दाखवलं. आता याच्यामध्ये दुसरीकडे अचानक पडलेला राज्यसभा खासदारांचा राजीनामा बघा. राजीनामामुळे आम आदमी पक्ष जो काही आहे तो पुरता हादरलेला आपल्याला दिसतंय. राज्यसभेतील उपनेते पदावरनं उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आपला फोडण्यातला मोठा चेहरा, मास्टर माइंड जरी आपण म्हटलं ना, तर तो आहे हा राघव चड्डा. आता याने भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर 24 तासाच्या आतच याला सगळ्यात मोठा फटका बसला. काय फटका बसला मित्रांनो? याचं सोशल मीडिया अकाउंट बघा. 14.4 का समथिंग काही मिलियन्समध्ये याचे फॉलोअर्स होते. ते फॉलोअर्स 13.5 मिलियनवर आले. म्हणजे 24 तासाच्या आत 1 मिलियन की नाही, 1 मिलियन 24 दिवसात भुईसपाट याला करायचं काम आहे हे सगळ्यांचं. याला आपला विरोध नव्हता, माणूस चांगला आहे, पण याची दुर्बुद्धी आणि अमित शहाचा पैसा फेको हे जे काही ऑपरेशन आहे, या ऑपरेशनला बळी पडला की काय हेच आपल्याला दिसतंय. तर हेच इंटरनेट तुम्हाला एका रात्रीत हिरो बनवतं. तेच इंटरनेट ह्या राघव चड्डाला आता झिरो करण्यामागे लागले. ही आहे जेनजीची ताकद. आता दिल्ली पंजाबच्या राजकारणात जी काही मोठी खळबळ उडणारी गोष्ट हे राघव चड्डाने करून दाखवली. आप पक्षात बंड करत असताना राज्यसभा खासदारांचा राघव चड्डांसह 3 खासदारांनी तिथे राजीनामा दिला. तसेच राज्यसभेतील आपच्या एकूण 10 पैकी 7 जण पक्षातनं बाहेर पडले. पण सगळ्यात मोठ्या घडामोडीत सोशल मीडियावरच आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळ्या पद्धतीचे मीम्स, वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ. हाच राघव चड्डा काय म्हटला होता की BJP असा पक्ष आहे, वॉशिंग मशीन आहे. या वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही कुठलेही अपात्र, नालायक किंवा भ्रष्ट आमदार टाका, खासदार टाका, ते फ्रेश होऊन, म्हणजे त्यांच्यावर कुठलाही डाग नाही असे होऊन ते बाहेर पडतात. आणि आता स्वतः त्याच वॉशिंग मशीनमध्ये राघव चड्डा गेला. आता 24 तासाच्या आत त्याचे किती फॉलोअर्स गेले मित्रांनो? जवळपास 1 लाख, म्हणजे 1 मिलियन 10 लाख फॉलोअर्स याचे कमी झाले. आता बघा थोडंसं आपण भारतीय संविधानाच्या संसदेच्या नियमानुसार कोणत्याही पक्षाच्या एखाद्या पक्षातनं दुसऱ्या पक्षात विलिनीकरण करण्यासाठी किमान 2/3 सदस्यांचा पाठिंबा असणं बंधनकारक असतं. आम आदमी पार्टीचे राज्यसभेतील 10 खासदारांपैकी 7 खासदार फुटल्यामुळे 2/3 नियमाची अट आता पूर्ण झाली. बघा खूप काही मोठा घोळ इथे पुढे होणारच आहे. आता राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे राघव चड्डा व आपमधून बाहेर पडलेल्या खासदारांची अधिकृत पत्र देखील इथे त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याचं बोललं जात आहे. पण राघव चड्डा यांचा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल कालपासनं, तर त्याने स्पष्ट सांगितलं आहे की मी BJPमध्ये जाणार आहे. मग आता इथे प्रश्न हा उपस्थित राहतो की हा जो काही आप पक्ष आहे, हे आप पक्ष BJPमध्ये विलीन करणार का? बघा केवढी मोठी खेळी इथे राघव चड्डाने खेळली आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, तर हे जे काही BJP आहे
हे BJPने सगळे पक्ष महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राजकारण यांनी गढूळ करून ठेवलं, एकनाथ शिंदे सारख्या माणसाला भुलवलं, कुठले आमिष दिले किंवा कुठल्या गोष्टी उकरून काढल्या असतील, त्यांची कारस्थाने काढली असतील आणि त्यांना या पक्षामध्ये विलीन होण्यासाठी हे भाग पाडतात. जर संपूर्ण भारतात अशाच घडामोडी घडत राहिल्या तर भारतात एकच पक्ष असणार BJP आणि भारताच्या राजकारणातनं त्यांना पण काही हौस नाही आहे. काँग्रेस असो, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असो, यांची घरदारं सोडून हे राजकारण्यांच्या मागे फिरणं त्यांना काही हौस नाही आहे. त्यांचे घरचे खूप काही आहेत, सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत, पण तरीही ते सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत असतात आणि त्यांना सपोर्ट करणं आपले गरजेचे आहे. त्यामुळे राघव चड्डाच्या विरोधात ही आपली छोटीशी मोहीम मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.